हा नंबर दिलाय मित्रांनो, त्याला 132 ने पूर्ण भाग जातो, तर आपल्याला पी ची किंमत काढायची आहे मित्रांनो. बघा मित्रांनो कसं काढणार, अगदी कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये सेकंदात आपण याचं उत्तर काढू मित्रांनो. मला सांगा मित्रांनो, एखाद्या संख्येला जर 132 ने भाग जात असेल तर त्याला मित्रांनो 3 ने पण आणि 4 ने पण भाग जाईल, बरोबर. मग मला सांगा मित्रांनो, 4 ची कसोटी आपल्याला माहिती आहे, शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग गेला तर त्याला 4 ने भाग जातो. आता समजून घ्या मित्रांनो, तुम्ही इथे जर 4 ठेवली पी ची किंमत, तर काय बनून जाईल 34. 34 ला 4 ने भाग जातो का मित्रांनो, जाणार नाही मित्रांनो, म्हणून हे ऑप्शन कटलं मित्रांनो. इथे जर तुम्ही 3 ठेवलं 33, 33 ला जाईल का मित्रांनो, तर जाणार नाही मित्रांनो, हे सुद्धा कटलं मित्रांनो. आता मित्रांनो 3 ची कसोटी काय मित्रांनो, आकड्यांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. बघा इथून सगळ्या नंबरला 3 ने भाग जातोय मित्रांनो. जर तुम्ही इथे पी ची व्हॅल्यू जर तुम्ही 2 टाकली मित्रांनो, तर बाकी 2 उरेल मित्रांनो. 2 ला 3 ने भाग जातो का मित्रांनो, अजिबात जाणार नाही मित्रांनो. हे ऑप्शन सुद्धा कट मित्रांनो. उरलं काय मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. सिंपल.